हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ हा जरा वेगळा आहे. वेगळा आहे का म्हणजे नुकतंच आपण सर्वांनी बातमी बघितली. टीसीएसचा मॅनेजर 24 वर्षाचा होता. बायकोचे त्रासाला कंटाळून जीव दिला. त्याचे आधी अतुल सुभाषचं बघितलं आपण. आणि ही आता न्यूजमध्ये गाजलेली आहे. असं न गाजलेली कितीतरी केसेस होऊन गेले असतील. हे सगळं बघताना मला वाटलं, काय हल्ली हा मुलींचाच काळ झाला आहे का? आता आपल्याला वेळ आली आहे आपण आपले इंडियातले मुलांना सेव्ह करायची, वाचवण्याची वेळ आलेली आहे का? त्यांचे बाजूला उभं राहण्याची वेळ आलेली आहे का? का पुरुषांसाठी रूल्स नाही आहेत का? काही रेग्युलेशन्स नाही आहेत का? हे सगळेच मला थोडंफार बोलायचं आहे. तुम्हालाही ह्याच्याबद्दल काय वाटते तर बोला तुम्ही किंवा सांगा मला. आणि आता आपण म्हणतो हे सगळे रूल्स कशासाठी झाले? नो डाऊट पूर्वीच्या काळी असतील, कुठेतरी मुलींना त्रास देत असतील म्हणून त्यांना वाचवण्यासाठी, त्यांचे सेफ्टीसाठी हे रूल केले गेले. पण आज ते मिसयूज होतात आणि हे सगळ्यांना माहीत आहे. हे ओपन सिक्रेट आहे म्हणता येईल. ह्याचं मिसयूज होत चाललेलं आहे. ते रूल्स कशासाठी केलेले होते? मुलींचे सेफ्टीसाठी केलेले होते. ते रूल्स आज त्या एक अस्त्र म्हणून दुसरेवर प्रहार करायचं अस्त्र म्हणून वापरायला लागले. त्यामुळे महिला सबलीकरण म्हणून आपण म्हणतो, करायलाही पाहिजे. आय एम फॉर दॅट ऑल्सो. पण एट द सेम टाइम आपण पुरुषांचे अवेअरनेससाठी सुद्धा काम करायला पाहिजे का? हे कोणी पर्सनल घेऊ नका. मी काही असं म्हणत नाही सगळ्या मुली अशाच आहेत किंवा सगळी मुलं असं नाही. 90% मुलं मुली सगळेच चांगले आहेत. कुठेतरी 10% लोक जरा वेगळे असतील आणि त्या लोकांबद्दल आपण बोलतोय. त्यामुळे कोणी पर्सनली तुम्हाला हे ओढून घेऊ नका. आता जेंडर बायस्ड आहे का? आजचे कायदे कानून जेंडर बायस्ड म्हणजे मुलांना एक मुलींना एक असं आहे का? आहे. ते बदलायला पाहिजे. बदलणार कोण? आणि एक लक्षात ठेवा, कोर्ट, जजेस कायदे कानून बदलू शकत नाहीत. ते पार्लिमेंटमध्ये बदल व्हावं लागते. आपण निवडून दिलेले आपले मेंबर्स ऑफ पार्लिमेंट आहेत का नाही, त्यांना तो अधिकार आहे कायदे कानून बदलायचा. त्यामुळे कोर्ट, जजेस ह्यांना आपण काही बोलून उपयोगाचं नाही. ते त्यांच्या हातात काही नाही. त्यांचं काम फक्त एक्झिक्युशन करणं. आज मुली काय करायला लागल्यात? त्यांचं इगो सॅटिस्फॅक्शनसाठी फेक केसेस म्हणजे खोट्या केसेस घालायला लागल्यात. आता मला बरीच मुलंही भेटतात. ती मुलं सांगतात काय काय चालले. मला जे काही जाणवले, कळले, त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि असं नाहीये मी मुलांचीच बाजू घेते म्हणून. इथे ते काय सोसले तर ते सांगितलं म्हणून मी ती बाजू म्हणतीये. ते म्हणतात फॉल्स मॅरेज प्रॉमिस म्हणजे ब्रीच ऑफ ट्रस्ट. सपोज एखादा मुलांना
मुली बरोबर फिरला हिंडला, लग्न करतो म्हणाला, इकडे तिकडे जातात, हिंडतात, फिरतात. ते मुलानं लग्न केलं नाही तर ती मुलगी त्याच्यावर ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणून केस घालू शकते. हेच उलट मुलीनं त्याला सोडलं, आधी 2-4 वर्ष त्याच्याबरोबर फिरली, त्याच्याकडनं पैसे खर्च करायला लावले, गिफ्ट घेतली, नंतर त्याला सोडून दिली की तो मुलगा त्या मुलीवर कुठली केस करू शकत नाही. त्याच्याशिवाय दुसरं फेक रेप केसेस घालतात. एस्पेशली डेटिंग साईटवरनं वगैरे ओळखी होतात, एकत्र जातात, कुठेही रूम करून जातात, राहतात. सगळं काय मुलींनाही माहीत नसते आपण कशासाठी जातो म्हणून. त्या काही लहान आहेत का? आणि एकत्र हिंडतात, फिरतात. 4 वर्ष 5 वर्ष मुलगा भरपूर खर्च करतो, मुलीला गिफ्ट देतो, बाकीचे खर्च करतो. हे बघा, मुली पैशासाठी त्याला हे करतात, तेव्हा तो मुलगा सुद्धा काही तो नुसताच राहतो का? तोही त्याचं काहीतरी फिजिकल त्याचं हे घेत असेल. आणि उद्या लग्न करायचं नाही असं मुलगा म्हणाला तर लगेच मुलगी त्याच्यावर केस घालतीये, रेप केस. आणि हेच मुलगी आपण होऊन सोडून गेली, ह्याचं मन असते तिच्यावर, तरी ती सोडून गेली तरी मुलगा काहीही करू शकत नाही. पुढचं फेक सेक्शुअल हॅरेसमेंट केसेस. बरेच कंपन्यांमध्ये वगैरे हे चाललेलं आहे. ह्यांना हवं असते, प्रमोशन हवं असते, शॉपिंग हवं असते. ते सगळ्यासाठी बॉस बरोबर असेल, मॅनेजर बरोबर असेल, सर्व काही करतात, हिंडतात, फिरतात. मग कुठले तरी एका कारणासाठी तो बॉस नाही म्हणाला, लगेच त्याच्यावर फेक सेक्शुअल हॅरेसमेंटची केस घालतात. मुलींना अधिकार आहे हा, पण मुलांना अधिकार नाही, तेही फसवलं तरी. त्याच्याशिवाय हल्ली फेक सायबर बुलिंग आणि ब्लॅकमेलिंग केसेस असतात. सपोज एखादा मुलगा त्याचे मैत्रिणीचा पूर्वीचे फोटो असतात दोघांचेही, फोटो घालतो, ते दोघांचे एकत्र असलेले काही, लगेच ती मुलगी त्याच्यावर सायबर बुलिंग आणि ब्लॅकमेलिंगचे केस घालते. हेच मुलीन केलं तर मुलगा काहीही करू शकत नाही. आता फेक डावरी केसेस हे तरी आपल्या सर्वांना माहीत आहे. आधी लग्नाच्या वेळी कित्येक वेळेला मुलीचे आई वडील पण आपण होऊन काही देत असतील किंवा दिलेलं नसलं तरी खोट्या खोट्या फेक डावरी केसेस घालतात. हेच लग्न झाल्यावर मुलगी नवरेकडनं हे विचारून घेतीये, ऑर्नामेंट्स घेतीये आणि काय ट्रिपला जातीये, कपडे घेतीये. मग उद्या तिचं पटलं नाही, वरदक्षिणा तुम्ही केस कशी घातलीये तशी वधूदक्षिणा केस मुलगा घालू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, अतुल सुभाषच्या केसमध्ये काय झालं, त्याचे बायकोनं भावाचे बिझनेससाठी ह्याच्यासाठी म्हणून त्याच्याकडनं कितीतरी लाख रुपये उकळले, पण तो काही करू शकला नाही. त्यामुळे तुम्ही वरदक्षिणेची केस घालता तशी वधूदक्षिणेची पण केस घालायची काहीतरी सोय करा ना. त्यामुळे हे फेक डावरी केसेस असतात, सगळे नकली असतात, सगळ्यांना माहीत असते. एवढेच नव्हे, हे केस घालताना कोणालाही सोडत नाहीत. नवऱ्यावर तरी आहेच, त्याच्याशिवाय आई वडील, त्याचे भाऊ बहीण. एक तरी आमचे ओळखीचे केसमध्ये ते मुलाची बहीण नॉर्वेला आहे,
तिचा मुलगा 1.5 वर्षाचा आहे, ते 1.5 वर्षाचे मुलावर सुद्धा केस घातलेली आहे. आता काय म्हणायला पाहिजे? आता ह्याच्यासाठी आपल्याला व्हॉइस फॉर मेन वगैरे असं काहीतरी चालू करायला पाहिजे. आणि कित्येक वेळेला लग्न करतो म्हणतात आणि नंतर मुलगा नाही म्हणाला तर त्यांना फसवलं म्हणून केस घातली जाते. असंच मुलीनं फसवलं की तिच्यावर केस घातली जात नाही. उलट काय करतात? हसतात त्याच्यावरच. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे तरी प्रकरण भयंकर झालेलं आहे हल्ली. हे बघा, लग्न झाल्यावर सुद्धा त्या बाईचं दुसऱ्या पुरुषाशी संबंध असला आणि त्याच्याकडनं तिला मूल झालं तरी उद्या हिनं वेगळं व्हायचं ठरवलं तरी ते मुलाला सुद्धा, तिला मुलाला, दोघांनाही पैसे मुलाला द्यावे लागतात. त्यामुळे असं मुलांचं हल्ली, मुलं खरंच सांगते हल्ली घाबरलीत. लग्न म्हटलं की घाबरलीत, ती नकोच लग्न म्हणतात. अशी कंडिशन आलेली आहे. त्यामुळे आपण सगळे मिळून काहीतरी ह्याच्याबद्दल विचार करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मुलांनाही मी सांगते, काही होऊ देत, तुम्ही अगदी टोकाचं पाऊल म्हणजे जीव द्यायचं पाऊल उचलू नका. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. फक्त संयमानं राहावा. आपण फाईट आउट करू, पण टोकाचं पाऊल कधी उचलू नका. तुम्ही तुमचे आई वडिलांना हवे आहात, तुमचे सगळे माणसांना तुम्ही हवे आहात. आत्ता नुकतं लग्न करून आलेले 1-2 वर्षासाठी असेल किंवा काहीतरी काही काही ठिकाणी काही महिन्यांसाठी आलेले, त्या एवढ्याच्या बायकोसाठी तुम्ही जीव देता. तुमचे आई वडिलांचा जरा चेहरा तुमचे डोळ्यासमोर आणा की. लहानपणीपासून तुम्हाला एवढं मोठं केलेत, शिकवलेत, आपल्या पायावर उभा केलेत. त्यामुळे बी करेजियस. आम्ही सगळे, आम्ही कितीतरी माझ्यासारख्या स्त्रिया सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. वी आर फॉर द राईट कॉज. मुलींना त्रास झाला की तिथे आम्ही मुलींचे बरोबर आहोत, पण मुलांना त्रास झाला की तिथे आम्ही मुलांचे बरोबर पण आहोत. बी ब्रेव माय डिअर गाईज. हॅव ए गुड डे.